नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 9 तारीख सकाळचे 7:30 वाजलेत. मी आता इथं बाजारपेठेत आले. तर इथे बघितलं, काल रात्री पाणी पुष्कळ आलं होतं. आऊर आला होता महापूर जगबुडी नदीला. त्यांनी बाजारपेठेत पूर्ण पाणी भरलं होतं. तर त्यांची आता साफसफाई चालले. पाणी भरलं होतं ना काल, साफसफाई चालले. चिखल भरपूर साचला ना. बापरे, यांची दुकानं आता सकाळपासून साफसफाईच चालली सगळीकडे. हा चिखल कसला, काल पाणी भरलं होतं काय? काल म्हणजे इकडे पण भरलं फुल, इकडं इथपर्यंत आलं होतं पाणी. बापरे, बघा आता पहाटेचे 7:30 वाजलेत. मी आता इथं खेड बाजारमध्ये आले. काल इकडे पाणी पुष्कळ भरलं होतं. जगबुडी नदीच्या पाती ओलांडली होती. तर त्यामुळे कशेडी घाटात, बोरघर भोसते घाटात पाऊस पुष्कळ मुसळधार पडल्यामुळे जगबुडी नदी भरली होती. इकडे खेडला तर पाऊस पडलेला नाही. हे बघा आता सगळीकडे साफसफाई चालली. चिखल गेला होता ना दुकानात. काय परवा पण साफसफाई केलं आणि आज पण. अरे बापरे, तुमच्या दुकानात पूर्ण चिखल गेला आहे. मग सामान वरती. काल इथं पाणी पुष्कळ होतं ना भरलेला. अरे बापरे, आंबे खराब झाले सगळे. हे बघा सगळ्या दुकानात चिखल गेलाय. काल रात्री पाऊस भरपूर पडल्यामुळे कशेडी घाटात वगैरे, तर ते त्याच्यानी महापूर आला जगबुडी नदीला. तर त्याचं पाणी सगळे बाजारपेठेत शिरलं पुन्हा. काल परत पाणी शिरलं ना. हा काय चिखल. सगळ्यांची साफसफाई चालली आता. इथपर्यंत आलं, हनुमान मंदिराच्या इथपर्यंत पाणी आलं. हा पूर्ण गांधी चौक पूर्ण भरला होता ना. मग ते आऊर कधी गेला? रात्रीच गेला. आणि एवढं भरलं कसं? आपल्या खेडला एवढा पाऊस नाही पडला. कशेडी आणि बोरघर हो होतं. हां, चिखल गेला आतमध्ये. साफसफाई चालले. काल चिखल आला होता ना सगळं. खेड बाजारात सगळं पाणी शिरलं होतं ना. भरपूर नुकसान. मी आता इकडे मटन मार्केटला आले. इकडे पण सगळे दुकानातनं चिखल साचलाय. हे बघा, रस्त्यावर चालायला पण जमत नाही, एवढा चिखल साठलेला आहे. एक दिवस पाणी गेलं होतं आणि पुन्हा पाणी चढलं काल. सगळ्या दुकानदारांची तारांबळ. ह्या खेडवासियांना भरपूर त्रास झालेला आहे याचा. काय बोलला? डबल ना. परत साफसफाई करावी लागते. काल पाणी ओसरलं आणि आज पुन्हा, परवा पाणी ओसरलं आणि काल पुन्हा. काय ना. होय, जगबुडी नदी जवळच आहे ना हो. इथे बघते जगबुडी नदीचं. रविवारी पाणी भरलं तेव्हा मी आली होती. रविवारी भरून कधी परत? हां हां. हां, फास्ट होतं. हां, बापरे. आता हा इथे चिखल पण किती आहे. हा असा काढणार कसा? हा चिखल किती आहे आता? नगर परिषद काढतील. हां, तो परवाच्या दिवशी पण असाच चिखल होता, तो काढली नव्हता त्यांनी. हां हां हां. ह्या पत्र्याच्या वरून एवढा पाणी नाही. हे इकडे पण सगळीकडे. बापरे, बोटी पण आणल्या होत्या काय? हो काय? हां हो हो, नव्हती लाईट. परवाच्या दिवशी पण नव्हती आणि काल पण नाही ना. बरोबर होय. किती वाजता पाणी शिरलं आपल्या ह्या बाजारपेठेत? किती वाजला होता? तरी पण 3 वाजले होते. 3 वाजल्यापासून. 3 वाजल्यापासून. मग रात्री 10 वाजता पाणी ओसरलं ना. नाही, 10 वाजता नव्हतं. मग 12 वाजले. 12 वाजले. हां, म्हणजे तुमच्या इथं उशीर झाला. मग हे पाणी अजून आहे इकडे. आहे, अजून काय भरोसा सांगू शकत नाही. पाऊस लागला तर सांगू शकत नाही काय होईल. होय होय.
हे कर्मचाऱ्याची मेहरबानी बोलायचं. हे गाल साफ केली ना, चिकार गाल साफ केली, हां संपूर्ण सर्व खाली खाली झालेलं आहे. तेव्हा आता काय पाणी येणार ना म्हटलं ते आता पाणी कसं आलं ते पण बघा. सांगतो आम्ही तिथं जिथे काढा तिथं काढत नाही, हां. भलत्याच जागेवर ते गाल काढतायत. हे काय आहे? गाळ काढायला पाहिजे पहिला ना. गाल काढल्याला कुठं गाल काढले, किती गाल काढले, हो चिकार गाल काढले. ते आपले बोलतात ना घरदारा भरले मोकळे झाले. आता काय बोलू उपयोग नाही. मी सांगत होतो त्याला 2 टप्पे आहेत ना ते उडवा. हां. मी जिथं पाणी अडतो ना हां त्याच्यामुळे काय होतो पाणी थांबतो. पाणी थांबल्यानंतर मग काय ते फोर्स मारणार, फुगी मारल्यानंतर मग इकडे दाबणार पाणी ते नक्कीच. आणि ते जर क्लिअर नाही होत तोपर्यंत 2-3 टप्पे आहेत ते तोपर्यंत पाण्याचं काय सांगू शकत नाही. पाणी पण भरपूर पडला हो पाणी म्हणजे पाऊस. काय बेहिसाब पाणी आहे. आता काय किती नुकसान कुठं काय किती डबल आता डबल काय नुकसान झालंय. हां. आता ते येऊन बघणार आहेत काय झालं काय नाही ते. होय हे ज्या पहिलं पाणी आलं परवाशी तेव्हा हा काय तुटलं बिटलं काय नव्हतं, बांध बीट तुटला नव्हता काय नाही. हां. त्याचा जरा व्हिडिओ करून घ्या त्याचा. आज तुटलाय. तर भीत तोडून टाकला नाही म्हणजे काय ते दणका पडलाय जोरात. होय वाट लावलं सर. काय बोलायचं. हे बघा कसं मटण मार्केटमध्ये पण चिखल गेलेला आहे भरपूर. इकडे पण तुमच्या दुकानात पाणी गेलंय, चिखल भरपूर आहे. हो हो तुमच्या पण दुकानात चिखल सगळं पाणी परत परत डबल